नुसत्या घोषणा नाही तर वारसा जपण्याची जिद्द. 14व्या शतकातील नागेश्वर मंदिराचं वैभव पुन्हा मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढून अथक पाठपुरावा करून ज्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला ते आपले भाजपाचे गणेश बिडकर. नमस्कार, मी तेजस लक्ष्मण सप्तर्षी. हे जे नागेश्वर मंदिर सोमवार पेठेच्या अत्यंत मध्य भागामध्ये आहे, तर ह्या मंदिरामध्ये अनेक भक्तगण दररोज दर्शनासाठी येतात. पण पूर्वीच्या काळामध्ये मंदिर जुनं असल्यामुळे अत्यंत जीर्ण विदीर्ण झालं होतं. पण आपल्या भागातील जे स्थानिक नगरसेवक आहेत श्री गणेशजी बिडकर आणि महानगरपालिकेतील हेरिटेज डिपार्टमेंट यांनी दोघांनी एकत्र येऊन अत्यंत विचार विनिमयपूर्वक या मंदिरामध्ये ज्या सुधारणा केलेल्या आहेत, त्यामुळे आजचं हे वैभव आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. नागेश्वर मंदिरामध्ये मी नियमितपणे रोज 25-30 वर्ष झालं तर नागेश्वराच्या दर्शनाला येतो. आम्ही येत होतो मंदिरात, त्यावेळेस हे कौला अस्तव्यस्त झालेली होती, मंदिराची पडझड झालेली होती, जे दगडी बांधकाम वगैरे हे खूप जीर्ण अशा परिस्थितीत होतं. परंतु गणेशजी बिडकर आपले नगरसेवक आणि पुणे महापालिका पुरातत्व विभागाच्या संयुक्त जे काय त्यांनी परिश्रम घेतले गणेशजींनी, आज हे आपलं नागेश्वराचं यादवकालीन असणारं मंदिर हे सुस्थितीत आणि चांगल्या स्थितीत राहिलेलं आहे आणि भक्तजनांचा सुद्धा आता इथे खूप मोठ्या प्रमाणात वर्ग निर्माण झालेला आहे. जय नागेश्वर भगवान. म्हणूनच पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, KEM हॉस्पिटलचे इच्छुक उमेदवार भाजपाचे गणेश बिडकरच हवे. त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळ कमळ.